स्किट मध्ये कायम प्रसाद खांडेकरवर जोक असतो. अरे त्यांच्या जीवावर किती उड्या मारणार. या कशा थांबला तुम्हाला काढलं सेल्फी काढेल मी. नाही या. अरे यार तुम टोल लेते हो, खड्डा किधर है, कितना रास्ते में खड्डा है, टोल पूरा नहीं लेने का. देखो टोल का पास है. एक मिनिट सिक्युरिटी गार्ड आहे. ओ माय गॉड, सेम वाशी टोल नका दिसता हो तुम्ही. नाही 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 आल्या आल्या विनोद झालाच पाहिजे. हा 8 तास सोडा. हे जर मी चॅनलला सांगितलं ना तर ते म्हणतील हा शो सोडा. काय म्हणा, ऑलरेडी मला उशीर झालेला त्यामुळे मला जाणं गरजेचं. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या सोहळ्यात ज्याचं नाव आहे महाराष्ट्राज मोस्ट फेमस अवॉर्ड्स 2018. माय गॉड. आतून तिकडून ऍक्च्युली मला नॉमिनेशन आहे याच्यात बेस्ट कॉमेडी ऍक्टर म्हणून या सोहळ्यात, म्हणून मी आलो इकडे. तुम्हाला हो येस, खरंच सांगतो मी कॉमेडी ऍक्टर आहे. आय एम अ कॉमेडी ऍक्टर. काय एक जोक सांगा ना. एक जोक सांगा ना. एक जोक सांगा एक जोक. हे बघा मी सेलिब्रिटी आहे. अरे मस्त होता मस्त होता. आता मी जोक सांगणार. ऐका नाही का एक जोक नॉमिनेशन आहे मला. आणि तुमच्या आम्ही ऐकतो आमचं तुम्ही ऐका ना. एक ना एक नोकर असतो. तो दूध आणायला जातो. रस्त्यात मोटारीचा आवाज येतो, पी पी. तो दूध पिऊन टाकतो. विशाखा बच्चे की जान लगी क्या. तुम्ही हा लिहा तुमच्या स्क्रिप्ट मध्ये. तुम्ही वापरा हा नाहीतर इतरांचे वापरताच तुम्ही. मीरा रोडच्या आसपासही दिसू नका तुम्हाला सांगतो. मीरा रोडच्या आसपासही दिसू नका सांगतो तुम्हाला. कॉन्फिडन्स पाहिजे बोलण्यात. हरकत नाही. मला ऍक्च्युली काय आता मला नॉमिनेशन आहे. कधी नव्हे ते माझं नॉमिनेशन यादीत नाव आलंय, कळलं. या यादीत घुसा तुम्ही, पण इकडे तुम्हाला घुसता नाही येणार. असंच नाही डायरेक्ट घुसायचं. काय करायचं? चला 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 चला. आता मेंटल डिरेक्टर म्हणून आत या. काय कशातून? मेंटल डिरेक्टर म्हणून आत या. मेंटल डिरेक्टर अजून आहे का? गेले 1.5-2 महिने काय करतोय? कोण आहे तो माणूस? त्याच्या हाताकडून जातोच आहे ना, ह्याच्याही यायचं. हा नाही सॉरी, काय बोलले मी? मेंटल डिरेक्टर मनातलं कसं बोलले? सॉरी एक मिनिट. हे मेटल डिटेक्टर. येस. सॉरी तुम्ही असे आतमध्ये नाही जाऊ शकत. बॅग दाखव. बॅगेचं काय एवढं? बॅग दाखवा ना मला. आय हॅव टू चेक. हा कसं आहे, नियम आहेत ना, नियमानुसार जावं लागतं. एक सेकंड. बॅगेचं एक मिनिट. काय आहे बॅग? एक मिनिट. एक आहे डबा. हो डबा. कसला डबा आहे? ट्रेनचा डबा आहे. दिसतोय ना तुम्हाला स्टीलचा डबा? काय दिसतोय ना? ठीक आहे, मला काय तुमचा अपमान करायचा नाहीये सर, पण एक मिनिट प्लीज. एक मिनिट. मी सांगतो ना. ऍक्च्युली याच्यात कॉन्टिनेंटल डिश आहे. सेलिब्रिटी आहोत ना आम्ही, त्यामुळे कॉन्टिनेंटल डिश आहे त्याच्यात. असं स्मूथली ग्राइंडेड चचू. स्मूथली ग्राइंडेड चचू आहे. इट्स कॉन्टिनेंट. उघडू नका. एक मिनिट. चपातीचा चुरा आहे रे. चचू चपातीचं कॉन्टिनेंटल. हा तुम्ही चच्चू बनवता? ऍक्च्युली या इंडस्ट्रीत असंच करावं लागतं. सगळं तेच जुनं असतं, फक्त आत्ता सुचलंय असं सांगावं लागतं. वा. नाही ठीक आहे, पण सॉरी हे तुम्ही आत नाही घेऊन जाऊ शकता. एक मिनिट प्लीज. असं नाही चपातीचा चुरा तुम्ही आत नाही घेऊ शकता. माझं ऐकाल प्लीज. नाही काय ना, हे असे अवॉर्ड फंक्शन असतात ना, त्याचं मानधन मिळत नाही. जाण्याचे पैसे सुद्धा मिळत नाहीत. आणि मग इव्हेंट संपला ना की चॅनलची लोक ना मोजक्या लोकांनाच 5 स्टारला पार्टी देतात. मग आम्ही आपल्या स्टेशनवर अंडा भुर्जी वगैरे शोधत फिरतो. म्हणून हे मी आणलंय. प्लीज मला एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो, प्लीज असं करू नका. नाही सॉरी
ते आतमध्ये हे घेऊन जाऊ शकत नाही. फूड नॉट अलाउड प्लीज. आय एम सॉरी. आता मग हे काढलं ना आता मी मला नाही आत नाही. आधी तुम्ही परत एकदा या या. एक मिनिट. सॉरी आता काय आहे यार? सॉरी आवाज येतोय. आय एम सॉरी. आवाज येतो म्हणजे? खिशात काय आहे दाखवा. खिशात काय नाही. हे काय? खिशात हे काय? काही नाही. नाही. इथे काय? इथे काहीच नाही. प्लीज सर प्लीज कोऑपरेट. दाखवा सर प्लीज. हे विमानाचे टॅग घेऊन तुम्ही कशाला हिंटा? ते मी असे गोळा करतो सगळ्यांकडून. का? असे बॅगेला लावले की मी फ्रिक्वेंट फ्लायर वाटतो. म्हणजे माझी पत वाढते ऍक्च्युली. नाही तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर नाही तुम्ही लायर वाटताय. काय आहे? पण म्हणजे विमानाने कधीच प्रवास नाही केला अजून. अरे 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 काय दयनीय अवस्था आहे तुमची. नाही परत एकदा या इथे चेक करायला. इथूनच यायचंय ना म्हणजे? या. हरकत नाही. हा सई ताम्हणकर पुरस्कृत जुजबी पुरस्कार जातोय नम्रता संभेराव यांना. अरे यार जुजबी पुरस्कार महत्वाचा होता यार. जुजबी पुरस्कार महत्वाचा होता यार. अरे हात यार. अरे यार जुजबी पुरस्कार मला पाहिजे यार. ठीक आहे एवढा हायपर व्हायची गरज नाहीये. माझ्यामुळे सुरू झालाय तो पुरस्कार. मलाही एकदा नॉमिनेशन होतं पण साली कॅटेगरी चुकली यार. मला पाहिजे त्या कॅटेगरीत मिळाल्याशिवाय मी नाही गप्पा बसणार. या परत या सर प्लीज. यार मला नाही आवडत आहे. आता पुढच्या वर्षी परत ते स्टाईल साली बदलतो आता. तरी येतोय सर. एक मिनिट हे काढा. काय? हे काढा जरा शर्ट. काय वेळ लागलाय तुम्हाला? नाही शर्ट काढा. एक्सक्यूज मी. नाही एक मिनिट मला चेक करायला लागेल. आय एम अ सेलिब्रिटी. रूल इज रूल सर. आय एम सॉरी. चल मी नाही काढणार. शिवलकर जरा या प्लीज. कोण शिवलकर? एक मिनिट. शिवलकरला एक मिनिट आत नाही द्यायचं सर. आय एम सॉरी. या लवकर जरा यांना मदत करा. काय आहे बाई एका पुरुषाच्या अंगाला हात नाही लावू शकत. हाय मी खूप हसलो होतो तुझ्या स्किटला. काढा शर्ट काढा. अरे मी आहे ना. मी काढतो ना. चला झालं. तुम्ही तिथे बघा हा प्लीज बघा. हा झालं का? नाही झालं अजून. चला झाली. नाही झालं. चला झाली. नाही धुवा आता धुवा. अरे झाली का? झाली. मुलगा आहे मी तुमचा बसलोय खाली. तिकडे बघा तुम्ही. प्लीज शर्ट काढा. शिवलकर प्लीज हेल्प. काढला का? नाही थांबा जरा. काढा काढा त्यांचं शर्ट काढा जरा. अहो थांबा मी काढतो सांगितलं ना. किती वेळ आहे? हा बघू काय. लेट मी चेक. अरे 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 मला हसू येतंय. एवढा मोठा सेलिब्रिटी तू भोगाभोगाचं पनीर घालता तुम्ही. ऍक्च्युली मी एक नट आहे. तेच म्हणजे प्रोडक्शन जे कॉस्ट्युम देतं ते आम्ही घालतो. आतले कपडे आम्हालाच घ्यावे लागतात. 2 महिने चॅनल लॉन्चिंग साठी. त्याच्या पुढे 90 दिवसांनी पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आतले कपडे स्वतःहून शरीर सोडत नाही तोपर्यंत आम्ही बदलत नाही. ते इथे बघा 3-4 जणांचा काढा. सगळ्यांच्या बनियांना भूक असतील. याचा आवाज. तुमचं काय डोकं फिरलंय? अरे बक्कल आहे ना. शिवलकर प्लीज काढा. मी लगेच काढणार आहे. मी तिकडे उभा राहतो. मला नाही आवडत. मी बक्कल काढा सर प्लीज. अरे हे दिस इज हे म्हणजे ना. प्लीज कोऑपरेट सर. तुम्हाला पुरस्कार सोडायला जायला उशीर होतोय. तुमची कॅटेगरी आहे ना सर. हे मी तुम्हाला सांगतो. मी आई शपथ कधी. प्लीज प्लीज सर. थँक्यू सर. जा परत लवकर 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 या. अरे काय परत कसा आवाज येतो? परत कसा आवाज येतो?
मला ती पॅन्ट का धरली आणि अशी का धरली आहे? लूज आहे थोडी. लूज आहे, थोडी मोठी आहे. लहान तोंडी मोठा घास कशाला घेतो? स्वतःच्या मापाचं का नाही शिवत? होते मापाचे, ते जुने होते म्हणून काल शूटिंग होतं ते लटकवले आणि त्यांचे नवीन मी घालून आलो. इव्हेंटसाठी नवीन पॅन्ट नव्हती माझ्याकडे म्हणून मी घालून आलो. चच्चू रे चच्चू. हा? काय नाही, हे काढा. हे काढा, ते काढा. मी नाही काढणार. अहो काढावं लागेल. मी काढणार नाही. सर आवाज येतो तर नाही काढावं काढणार, लागेल. सांगू तर. सर काढावं नाही लागेल. काढणार. काढावं लागेल सर. नाही काढणार. ओके ठीक आहे, नेव्हर माइंड. हेच वाक्य तुम्ही दोन्ही हात वर करून सांगा. नाही काढणार सांगतो. चट्टेरी पट्टेरी किरकोळ वाघ. हे काय नाही, म्हणजे सेलिब्रिटीचं खरं रूप सुंदर असतं हे माहिती होतं, पण इतकं विलोभनीय असतं हे नव्हतं माहिती. काय आहे चट्टेरी पट्टेरी? आणि हे काय सुतळी? एक मिनिट. सुतळी? आणि हे काय, ते काय, हे काय? प्लीज आय हॅव टू चेक. ते काय आहे? तावीज आहे तो. हा कसला? बाहेर तावीज आहे का? कसला कसला काय आहे काय त्यात? अस्वलाचा केस. अस्वलाचा केस? तो कशाला? आमच्या गल्लीत एक बंगाली बाबा आहे, त्यांनी सांगितले केस वाढवायचे असतील तर अस्वलाचं केस. सर वाढले केस, वाढले. हाच केस वाढलाय हो. हे वाढत नाही झाले हो, हे अशाच आहेत हो केस. नशीब पण साथ देत नाही ना ते असं यार. जा जरा परत या आता. लेट मी चेक प्लीज. या परत या. ते काढा ना, पायातला काढा. अडकून माझी काढा. मर्जी, असं ठेवेल मी. आठ आवडतो मला. कवटाळून बसा. या सर, या प्लीज या. अरे काय सारखा सारखा कसा आवाज येतो? कसा आहे तो आवाज? सगळं काढलं आता. हे काढा ते. अरे काय वेळ लागला का? मी काढणार नाही. ते काढावं मी बोलतोय लागेल. तुमचं नाही सर, काढणार. काढावं मी नाही लागेल. काढणार. सर सॉरी. सर एक हट. मिनिट. मी नाही काढणार. हट. सर सॉरी. हट. सर सॉरी. मी काढणार नाही. सर तुम्हाला काढावं लागेल. मी काढणार नाही. सर, तुम्ही इतके डेस्परेट वाटेल ते नाही. शेवटचा टप्पा आहे सर. मला नाही चेक काढणार. करायला पाहिजे. हे बघा, असं इकडून तुम्ही आत जा. आता आत आला की झालं. एकदा तुम्ही आत गेलात की परत बाहेर या ना, म्हणजे मला. एक सेकंड. अरे सॉरी ऍक्च्युली ए माझं मेटल आहे ना, याचा आवाज येतो. सॉरी सॉरी. एनिवे तुमचं झालंय. नेक्स्ट. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. अगर येडे जाडे भवाने. येस. अगं मला उघडा नागडा केलंस. तुझ्या हातात माती खातेस तू आणि मला बोलतेस तू. Sorry. त्या आईला तू गेलास आता. तू गेला. सॉरी सर. कपडे घाल. कपडे घाला सर. प्लीज प्लीज. हेलो, मैरिज काउंसिलर हैंडसम ओंकार राउत स्पीकिंग. गपरे ओंक्या, आई बोलतेय. आई बोल. आई हा. काय झालं? अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे. शिवानी सुर्वेनीही नकार कळवला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे काय? तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना, तुला असा मुली नकार द्यायला लागला तर कसं व्हायचं रे ओंक्या? ठीक आहे गाई, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, ते हेच आहे. नको तू काळजी करूस, होईल काहीतरी. मी बघतो. मला सांग, तू जेवलीस का? हॅलो हॅलो. जेवलीस का? वर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला. सर पुन्हा एक नकार. तू काय फेस रिडिंग करून आलायस?
हा शिकून आलाय फेस रिडिंग? सर मला सवय झाली आता हळू. मुद्द्याचं बोल. सवय झाली आहे. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. आजची सर शेवटची अपॉइंटमेंट आहे. कपल बाहेर आले, पाठवून देऊ का? हा दे आता काय. येस सर. बे कसा आहे कपल? हा मुलगा आहे. मुलगी. मुलगी. लगेच पाठव. लगेच भांडतायत काय? भांडतायत थोडं. लगेच पाठव. बर. सुंदर. नमस्कार. बसा ना, बसा. प्लीज 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 बसून घ्या तुम्ही. या हॅव अ सीट. सर प्लीज बसून घ्या. हां. नाव काय तुमचं? माझं नाव शिवाली. ओ. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. हा राहू दे. तर शिवाली मॅडम आणि गौरवजी, काय मदत करू तुमची? पाठ खाजून देता का? हे साबण लावून द्या पाठीला. घ्या साबण लावून द्या. काय काउन्सिलर आहात ना, दुसरी काय मदत करणार आहे? ओहो, स्मार्ट. 2 वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला. म्हणजे ओंकारजी. येस. म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात. रटाळ झालाय सगळं. आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे. 1 नंबरचा अनरोमॅन्टिक. मी? हो तू. म्हणजे तुम्हाला सांगते, एकेकाळी आम्ही रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा. वा. आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं 10 मिनिटात नाही का थाळी संपवतात, ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर. तू रोमॅन्टिक? हा, तुम्हाला सांगतो, हिला बी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना, तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची. मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का, तर म्हणायचं थोडं पुढं करत गोव्याला घेऊन जायची. आता निव्वळ काकूबाई झाली आहे. जरा घराच्या बाहेर घेऊन गेला ना, हिला मळमळतं. आम्ही परत घरी येतो. स्पाइसच राहिली ना आमच्या आयुष्यात. हो, स्पाइस राहिलं नाहीये त्याच्यामुळं. प्लीज माझं नाव ठेवू नका. मला आवडतही नाही. प्लीज भांडू नका तुम्ही. टिश्यू घ्या. मला पण द्या. हे घ्या. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. काही काळजी करू नका. मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला. आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे, म्हणजे तुम्हा कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कसं. उभी राहा 1 मिनिट. म्हणजे आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून? कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न. अच्छा. म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी, तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो. आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना, तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलकं चुंबन मी दिलं असतं. मी बोलताय ते बरोबर आहे, फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका, माझी बायको आहे. ऑफकोर्स. नाही, आय एम सो सॉरी. हा, मी कुठे होतो? माझे गालावरचे केस मागे करून चुंबन देत होता. तर बादल मधला बॉबी देओल काय बोलतेस? नाही चिडू नका तुम्ही. अरे काय उत्तर देतेस त्याला तू? अहो नाही, त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो, तेवढाच आहे. एवढं काय. मला आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. काही काळजी करू नका. हे बघा, तोडणं काय लगेच होतं. एक सही केली तुम्ही मोकळे झालात, पण निभावणं, टिकवणं हे कठीण आहे. अहो सिंपल असतो. वीण असतो ना, तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो. दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो. बापरे, किती छान बोलता हो तुम्ही. नाही, मी गोष्टी छान करतो सुद्धा. आपले जेव्हा सिटिंग्स वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठं आहे? तुम्ही असणार ना. तुम्ही असणारच आहे. असं म्हणा ना. आपले सिटिंग्स आपल्या सिटिंग्स वाढतील तेव्हा. नाही कसं आहे गौरवजी, मी तुम्हाला उदाहरण देतो. एक बघा, आता एक बाळ आहे, लहान बाळ आहे.
त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. तो खुळखुळा बघतो. होय मला खुळखुळा पाहिजे हट्ट करतो, रडारड करतो. मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात. बाळ 2-3 दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं, खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो. सेम असंच झालंय तुमचं. खुळखुळा आता जुना झालेला आहे. लक्षात घ्या गौरवजी. तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः काय बोलताय ते? खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार? अहो तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी. तुम्ही पर्सनली नका घेऊ. बरं ठीक आहे सोडा. मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता. बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं. हा गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता. पण त्याची काळजी घेता, त्याला पाणी घालता नाही. त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो? आपण ते फेकतो. 1 मिनिट, हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं. पण तुम्ही उदाहरणात नका अडकू. मी देताय तुम्ही त्याची उदाहरण. मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या. मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी. जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या. त्याला त्याचं पालन पोषण करा. त्याच्याकडे एकटक बघत राहा. कळलं का? हा मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल. आपल्याला काय मिळणार? काटा. मिळू दे काटा. काटा मिळालाच पाहिजे. मुळात तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का? गुलाबाला नाही कळत. गुलाबाला काहीही कळत नाही. आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार कळतं का शिवालीजी? नाही कळत. या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून. प्लीज रडू नका. रडू. हे माझं पण हीच अवस्था झाली. ठेव तिकडं. हरकत नाही. मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता, हाच हवा होता. जवळ नाहीचा आता लक्षात ठेव. हा जपून ठेवा. हा पॉझिटिव्हनेस जपून ठेवा. मला हाच हवा आहे. म्हणजे अहो तुम्हाला कळत नाहीये का? म्हणजे हे बघा बाळ, आता तो खुळखुळा दिलेला बाळ, खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय. आता त्या खुळखुळ्या बरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो. त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं. असंच आपल्या माणसांचं आहे ना. आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल लगेच पुरुषाला राग येणार. लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार. कळतंय का? नाही पण ओंकारची पॉझिटिव्हनेस मुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना बघितले. आय नो पण मी एक ट्रिक करूया. माझ्यावर विश्वास आहे. आपण एक ट्रिक करूया. मला जे शिवालीजींबद्दल 4-5 ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो. मग बघूया काय होतंय. प्रॅक्टिकल करूया ना. चालेल. हा चालेल. शिवालीजी तुम्ही किती सुंदर आहात. किती सुंदर आहात. म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य. मला खरं तर तुम्हाला चिकणी मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे पण मी म्हणणार नाही. कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं. तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे. म्हणजे असं कष्टच नाही आहे. तो ऊपर वाले ने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवाली जी. अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है. हे डोळे नाही आहेत. हा एक निळाशार समुद्र आहे ज्यात मला उडी मारून नखशिखांत भिजावंसं वाटतंय. हिसाबात राहा भाई. गौरव काउन्सिलर आहेत ते आपले. ये चाहिए काउन्सिलर आहेत ते. तो डोळ्यामध्ये उडी मारायची आहे. नका तुम्ही भांडू नका. फुर्सत से बनाने वाले ने. मला हेच हवंय. हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे. बाहेर आला पाहिजे. अरे मी 4 वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झाले. मी तुमचा हात हातात घेतला ना मग तर बघा. काय हात हातात घ्या. अरे दोन्ही घ्या. अरे काय हो काय हात आहे. हो हे काय हात आहे. त्याला मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावासा वाटतोय. एवढा सुंदर हात आहे हो तुमचा. हात सोड. मी ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने 2 बदकं काढी ना. तुम्ही शांत व्हा. तू चालताना लोकांना असं वाटतं की राजहंस येतोय म्हणून.
लक्षात ठेव. तुम्ही शांत व्हा ना. शांत नको. तू माझ्या बायकोचा हात जर धरलास तर लक्षात ठेवा भाई. बापरे ओंकारजी, लक्षात ठेव तू. मी कॉलेज नंतर आता बघते गौरवला इतका पॉसेसिव्ह हो की नाही? हो की नाही? मग ओंकी जी, हैंडसम ओंकी जी, अगर आप मुझे बाहों में ले लोगे तो. अरे यार बहुत मजा अरे मी तुला मारून टाकेन ना. गौरवजी गौरवजी हा तुला काय तिकडे जायचं का? अगं अहो ऐका ऐका, हे प्लॅन आहे सगळं. हीच तर तुमची परीक्षा आहे ना. कसली परीक्षा ही? एकच मिनिटं थांबा, ही परीक्षा. तुम्ही बसा इथे. तू बस घेत. नाही बसा ना, तुम्ही बसा, मी सांगतो. शिवालीजी, विल यू डान्स विथ मी? येस ऑफ कोर्स. येस म्युझिक. नाही हे काय करते? सॉरी. बस. शिवा घरी चल. मला जोराचं प्रेम आलं. घरी चल. असं करू नका. नाही मला जोराचं प्रेम आलंय. तू घरी चल. नाही एक मिनिट. हे काय हा मिठा मारतोय. लांब राहतो बाबा. अहो लांब नाही, ही प्रोसेस आहे ना. ही कसली प्रोसेस आहे बे? तुम्ही काय एवढे चिडताय? घाबरत? तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय, बाकी काही करत नाहीये. त्या शेकोटीचं लाकूड चड्डी टाकेन तुझ्या. कळलं काय? हा नाग्या. गौरव पुरे झालं. तू का बस. गौरव ते आपली मदत करतात. हा शेकोटी माझी ऊब तू घेतोयस. अहो तसं नाहीये गौरव गौरवजी, ते आपली खरं. मदत करतात. हा. अरे पण मला एकट्याला चिलीज फिरवतोय. तुला पण व्हायला पाहिजे ना यार. हा? बरं मला ठीक पण आहे. डान्स करायचा आहे. तुम्हाला म्हणजे dance- हिला जेलस फील होईल. एकच मिनिट. आता मी पण करतो डान्स. मला होय, चालणार आहे. तुला चालणार आहे. तू मला चालणार आहे. अरे जळशील तू असा माझा ए डान्स. बाबा आत ये तू, आत ये लवकर. मला पण डान्स करायचा होता. होय कर. हो नाही. हे तुम्हाला डान्स करायचा आहे ना? हा मला या. पण डान्स करायचा आहे. येस सर. हा बने नाच. काय कोणा बरोबर? हा नाचेल ना तो. म्युझिक. हा कुठला डान्स आहे? अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे? तू झालीस? मी झाले की हा डान्स मला का नाही येते यार? मॅडम डोंट वरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. 7 ते 9 मी डान्स क्लास पण घेतो मॅडम. अय्या. एक काम करा, माझं हे कार्ड घ्या. तुम्ही 9:30 वाजता या. 7 ते 9 क्लास आहे ना. 9:30 कशाला? नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना. मी वेगळी बॅच घेईन त्यांची. ही कुठली पद्धत आहे यार? नाही. जेलस फील व्हायला पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? अहो पण बरोबर बोलतोय तो. कसं आहे, मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना. कसली? पुरुषांचं कसं असतं, बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो, जेलस फील होतं. बायकांचं तसं नाहीये. बायकांचं उलट आहे. पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं, जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं. येस सर येस करेक्ट. माझ्याबद्दल झालं असं. म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारलं एकदा. तुडवला. त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली. जास्त प्रेम करायला लागली. वर्क होतंय. नाही आपण हे वर्क करूया. बने आपण खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया. सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय? चेहरा बघितला की कुकर फेकून मारावासा वाटतो. नाही खरंय. नाही एवढा सुमार चेहरा आहे ना, एवढा सुमार चेहरा आहे. साधा रिक्षावाला पण नाही म्हणत, म्हणजे रिक्षावालाही नाही म्हणेल याला. एवढा सुमार चेहरा आहे. खरं तुला माहिती आहे, वडापावच्या गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात. तसं आहे, देवानी चांगली माणसं बनवली, उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेलं आहे. खरं आहे सर. हे असे चेहरे आणि प्लॅस्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली पाहिजे मुंबई. पहिलं खरंच बंदी आणा आधी. खरं बंद करा. त्या भिकाऱ्यानं गप्पा साला. किती बोलताय मला? तुमच्या बापाचं खातो का मी? एवढं बोलाल मला? अहो नाही बस या प्रेमाने चल घरी. मला घरी जायचंय. ऐका त्या जेलस होताय. थांबा जरा. जेलस होताय? तुम्ही जेलस होताय ना शिवालीजी? नाही. सर मी तुम्हाला सांगतो सर ऐका, माझं जर ह्याच्यासोबत लग्न झालं असतं ना तर हनीमूनच्या दिवशी मी दूध प्यायला असतो आणि ग्लासाच्या घशात टाकून याला मारला असता. खरं तर मला हे सुचलं नाही. सुहागराच्या रात्री नाही सुचलं. अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू? जाऊ दे ना. जेवढं प्रेम होतं ना ते सगळं संपलंय. मला नाही राहायचं. अबे काय केलंस बे तू?
जरासं उलट झालेलं आहे उलट ते. नाही नाका, तू मुद्दाम उलट केलंय. तुझा डोळ्या माझ्या बायकोवरती भिकारी आहे. मला सरळ करून ते सगळं परत आहे तुझं. आपण काहीतरी करू ना. आपण काहीतरी करू. आपण बघूया काय आपण मला नाही करायचं याच्याशी. कसा दिसतो आम्हाला नकोय. शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे मोबाईल दाखव रे बघू तर मला कसा दिसतो म्हणून एवढं ओरडशील. हा बे, शिवालीजी असं नका चल ना करू. जाऊया ना घरी. ऐका असं करू नका. आपण समजूया ना त्यांना. अरे काय समजशील तू आता नाग्या. झालं ते संपलं ना आता काय समजतो रे? थोडं ओंकीवर ओरडू नको. हँडसम हॅन्डसम ओंकीवर ओरडू नको. तू याच्या बाजूने बोलतेस. शट अप. चलो ओंकी, कहीं दूर जाते हैं आसमान के छाव के नीचे, आणि माझं काय मग जहाँ पे ऐसे लोफर लोग ना हो. शिवा. अगं शिवा पण आपलं खरं आहे. बघून घे. शिवा थांब रे, काउन्सिलर. काय जात आहेत? खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर, पण ठीक आहे ते जाता जाऊ दे सर. मी तुम्हाला सांगतो, मी डान्स शिकवतो सर, माझावाला 1 नंबर डान्स आहे सर. अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे? 12 मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते, तुमची क्रिएटिव्हिटी आहे? नाग्या? हॅलो 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 येस येस सुपरस्टार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या संजू फॅम. हॅलो, एक मिनिट मला सांगा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? नो 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 हे बघा, तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका. मी एक PA अपॉइंट केलेली आहे. तर तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. ओके, बाय बाय बाय. येस बोला. तू काय PA अपॉइंट केलीस? हा, आता काय सांगू तुला प्राजक्ता, 4 फेटे मिळालेत मला. एवढा कामाचा व्याप पडला, काय करू? स्वतःचं स्किट लक्षात ठेवायचं, त्यात फंबल लक्षात ठेवायचं, त्यात ह्यांच्या प्रत्येकाच्या स्किटमध्ये काम करायचं, त्यांची एक एक वाक्य लक्षात ठेवायची. भरपूर कामाचा व्याप पडला ना, म्हणून मी एक PA अपॉइंटच केलेली आहे. तुम्ही असं बघू नका, मी खरंच PA ठेवलेली आहे. अरे असं हा, अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुले सारखा. हॅलो, येस समीर सारखा हा देतो. यस सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय. तर असा आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही. अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि मी कधी करणारही नाहीये. पण आता तुम्हाला माझी PA बघायची असेल तर ते आता येईलच, बघाच तुम्ही. येस 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 गौरव मोरे's PA here. Yes. Yes, I am Vanity Van. Yes. ऍक्च्युली तिने इंग्लिश ऍक्सेंट पकडलाय, तो वनिताचं वॅनीचा, तर चुकून व्हॅनिटी बोलली. आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन. पण बघितलं ना केवढा वजनदार माणूस आणलाय. साधी नाहीये ती, तिच्या साईजकडे जाऊ नका, त्याच्यात टॅलेंट भरलेलं आहे. What? तुम्ही गौरव मोरे सरांना गौऱ्या म्हणाला? माइंड युअर टेंग्यू. हा तुझ्या बापाला झाला असेल टेंग्यू. हे बघा, जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत. खांडेकर ऐकलं का? नाही नाही, हास्य जत्रेचं वेगळे, ते उदाहरण देऊ नका. What? 50,000 पर डे? Oh my God. तुम्ही 50,000 पर डे द्या, 60,000 पर डे द्या, नाहीतर 1,00,000 रुपये द्या. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत. डोंट कॉल मी अगेन. हे काय केलं? 50,000 पर डे होता. 50,000 पर डे. Yes, sir. तुला माहितीये 50,000 पर डे केवढा असतो? नो सर. माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण 50,000 होत नाहीत ग. त्यात 1200 रुपये कमी पडतात. तू 50,000 नाही बोललीस अगं सर, ते गौऱ्या म्हणाले. अरे मरू दे, रिस्पेक्ट केला खड्ड्यात. मला गौऱ्या बोलू दे, ना तर कर आपल्याला गौऱ्या बोलू दे, मला चाललं असतं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही नवीन आहात. काय? नाहीतर काय थोडं ॲटिट्यूड असं मेंटेन करावा लागतो सर. ओ, मग आता जो फोन होता कोणाचा होता? चॅनलचा होता सर. ए, तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलंस? अरे माझं करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपवूस. हे सोडा ना सर. काय करिअर? नाही सर. मग नाही, ते असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं. का काय विचारता सर? एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता ओ माय गॉड, मी आणि हिरो? सर मी नाही म्हणाले. तू काय नाही म्हणालीस? सर इथे
5 मिनिटाचं स्किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो. तिथे पहिल्या दिवशी जीभ हार्ट अटॅकने वारली असती सर तुमची. कळलं. 1 मिनिट आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार. तू फक्त तारखांचं बघ. ओके सर. Yes. सर डोंट वरी सर. Okay. मी तुमची सगळी कामं करून देणार. Yes. सर तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना, भोजपुरीत नक्की मिळेल सर. भोजपुरीत? येस सर. पण मला भोजपुरी येत नाही सर. तुम्हाला मराठी कुठे येते सर? पण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने इथे येताना त्याला दाद दिली पाहिजे सर. हो ना? सर शिवाय मी पेपरात ऍड दिली आहे सर. बघू. ही बघा सर. बघू. ऍड दिली. ओ माय गॉड कसला फोटो दिलाय माझा. आणि काय दिलंय? आमच्या इथे रिक्षावाला, टॅक्सीवाला, दूधवाला, कचरेवाला, प्रामाणिक कुत्रा, अस्वलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल. हे काय गौरव मोरे भाड्याने मिळेल? हे काय दिलंय? अरे सर ते चुकलंय. ते रास्त दरात भाड्याने मिळेल असं लिहायला सांगितलं. अरे पण अशी कोणी ऍड देतं का? सर डोंट बी पॅनिक सर. होणार ना का पॅनिक असं लिहिल्यावर? यू वॉन्ट बिलीव्ह सर. काय? ही ऍड बघून 4 फिल्म ऑफर झाल्या सर तुम्हाला. ही ऍड बघून मला 4 फिल्म? येस सर. ओ माय गॉड देन आय एम सुपरस्टार. ओ माय गॉड. पण ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा. ओ सॉरी सर. त्याचं स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर. बघू द्या. सर वाचून घ्या. हे पकडा. येस सर. सर उद्या शूट आहे हा सर. उद्या शूट आहे Yes, म्हणून. ओ गौरवचा क्लोज लागलेला आहे. येस. मैं बहुत गरीब हूँ, मैं एक बद्दा सा कम दिमाग वाला करपा हुआ इंसान हूँ. हे मी बोलायचंय? येस सर. बद्दासा करपा हुआ. येस सर. हे मी कसं काय बोलणार यार? हो सर. हा. ते प्रोडक्ट वापरण्याआधीची वाक्य आहेत. अच्छा. प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य आहेत. अच्छा. नंतर असं मी आता खूप देखणा दिसायला लागलो आहे असं वगैरे सर. म्हणजे प्रोडक्ट वापरण्याआधी करू हा. आणि नंतर देखना. Yes, sir. वाटर स्क्रिप्ट यार. Yes. बरं मला सांगा आफ्टरची स्क्रिप्ट द्या ना मला. सर आहे स्क्रिप्ट. हा. पण त्याच्यासाठी त्यांनी श्रमेश सरांना कास्ट केलंय सर. काल आलेला मुलगा माझी कामं पळवणार. सर त्याला काल आलेला म्हणू नका सर. हो? तुम्ही परवाच आलात सर. सर तुमची कारकीर्द फार मोठी नाहीये सर. ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे. हो ना. तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल सर. त्यांनी मागून येऊन 3 फेटे जिंकलेत. हा सर. तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले, हा. नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला. सॉरी सर. पण सर त्यांनी श्रमेश सरांनी तुम्हाला रेफर केलंय तिथे. त्यांनी माझं नाव रेफर केलं? हो. ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार, त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना. अरे किती करता माझी. अरे पण अशाने माझी सगळी कामं जातील ना यार. सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर. सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का? हा. हे बघा माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही हे सर. बघा तुम्ही माझी लायकी काढू नका. आई शपथ सर, मी प्रामाणिकपणे अरे पण माझी लायकी कशाला काढताय? हॅलो एक्सक्यूज मी. मला गौरव मोरे यांना भेटायचंय. मीच गौरव मोरे बोला. तू गौरव मोरे मग मी कोण? वनिता खरात. थोडं कॉमेडी आहे सर. 1 मिनिट सर. मी तुमच्या वतीने बोलते ना सर. थोडं मला बोलू द्या Yes, yes, ना. बोला काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय. मी बँड्राहून आले. काय फरक पडतोय? आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुमच्या आहे? नाही मग गप्पा बसा. चला वावा. सर डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर. ऍक्च्युली त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचंय. म्हणजे 1 मिनिट म्हणजे तुम्ही मला सुपारी देताय? ओ माय गॉड अमिरदा माझ्या आयुष्यातली पहिली सुपारी आली. येस मी. 1 सेकंड. तुमचा काय संबंध? गौरव मोरे यांना मी भेटायला आलो. येस तोच मी सुपरस्टार गौरव मोरे. ओ सॉरी सर. मी ओळखला नाही. सॉरी. ऍक्च्युली तुमचा तो कुत्र्याचा आणि अस्वलाचा रोल गाजला ना, सो ह्याच्यात मी कधी पाहिलं नाही. तेच जास्त गौरव मोरे. पण सर तो कुत्र्याचा लुक छान वाटतो. तोच कॅरी करा सर. नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या सोसायटीवाले मागे लागले की आम्हाला तो कुत्राच हवा. त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो. हो ना. मी काय म्हटलं मी गौरव मोरे. आता कुत्रा झाला ना गौरव मोरे. पण मी काय म्हणतो ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या. मला सांगा कधी यायचं ते सांगा. मी पुढच्या शुक्रवारी. येस सर पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत का? हो सर बुधवार गुरुवार शूट असतं ना. शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर. मी शूटिंग करतो तू कशी काय दमणार? तुमच्या 25 वर उगाच खोटं असायचं किती दमायला.
नाही जमणार, शुक्रवारी नाही जमणार. किती माझा याचा? अरे माझा कुठं माझा आहे? बस याला उगाच मी जाऊ दे, त्या श्रमेश प्रथमेशला कास्ट करतो. ओ खांडेकर ऐका राव, खांडेकर बघितला गेली माझी सुपारी. आता तो बाहेर जाऊन काय सांगणार गौऱ्या 1 नंबरचा माजुरला नट आहे म्हणून. ठीक आहे ना सर, फालतू नट म्हणण्यापेक्षा माजुरडा नट कधी बरंच ना सर. तो फोन उचला. ओके ओके सर. माजुरला नट. हॅलो, येस. नाही नाही नाही, गौरव मोरे उद्या फिल्मचं शूटला चाललेत. त्यांचेच फंबल रिशूट करायचे. मला मान्य आहे ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात, पण ठीक आहे ना, प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का? अरे नाही जमणार. हा ठीक आहे, काढून टाका. सरांकडे भरपूर काम आहेत. नाही नाही, तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी. मी पण आहे मोठी. आले मोठे गोस्वामी. कोणाचा फोन होता? खणते सचिन मोठे का गोस्वामी काय ते होते. कोणते मोठे गोस्वामी नाही ग, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. अगं त्यांची मालिका चालू आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्यात मी काम करतो, स्किट करतो, नंतर फंबलचं रिशूट करतो. त्यांना तू नाही म्हणालीस? अहो सर, घेतात ते परत. अरे ते परत घेतात, पण नंतर खूप घेतात. अरे तुझ्यामुळे माझं काम गेलं. सर माझ्याकडे खूप काम आहेत, मी सगळे देईन तुम्हाला. खूप काम आहेत. तुझ्याकडे काम आहेत ना, पण माझ्याकडे नाही ना. वळीचा कंदील. हो सर, सर माझ्याकडे खूप काम आहेत. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. निघितून सर ते काढू नका. ते बाहेर काढते सर. प्लीज प्लीज ते काढू नका सर. तुम्ही काढू नका सर. प्लीज. कसं वाटतंय सर? हा वाटतं जरा बरं, पण दुखतंय हो, दुखतंय. नाही आता एवढं लागलं म्हटल्यानंतर दुखणारच ना सर. पण काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला, बरं वाटेल थोड्या वेळात. डिरेक्टर सर. अरे वा, ओळखलत का मला? बस का सर, तुम्हाला कोण ओळखत नाही हो. मराठी इंडस्ट्रीचे A1 डिरेक्टर आहे सर तुम्ही. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमचे एवढे हिट पिक्चर कोणीच दिले नाही ना हो. सर मी तुमचा गैरा मोठा फॅन आहे बरं. अरे थँक्यू सर, तुमचे सगळे पिक्चर बघितलेले आहे बरं का मी. थँक्यू सर. तुमचा तो पिक्चर तो आता मागे आला होता, तुकराट. अरे बाप काय सिनेमा आहे. जबराट सिनेमा केलाच नाहीये मी. जबराट. तुम्ही समोर आहे ना, आता एक्साइटमेंट मध्ये फंबल पडून गेला हो. मी समोर असताना माझ्याकडे बघून थुकराट असा फंबल पडेल तुमचा. सॉरी काय तुम्ही पण डॉक्टर. नाही पण सर बरं झालं बरं का तुमचा ऍक्सिडेंट झाला. काय बोलताय डॉक्टर? नाही तसं नाही, म्हणजे तुमचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर तुमच्यासारखे एवढे मोठे डिरेक्टर त्यांचे पाय आमच्या गरीब हॉस्पिटलला लागले असते का बरं? नाही बरोबर आहे, पण काय खरंच मला ना तुमच्या गावच्या लोकांचं कौतुकच वाटतंय. काय कसा ऍक्सिडेंट केलाय माझा. हा तुम्हाला सांगतो, फक्त रस्त्याने चालत होतो, समोरून एक मिनी बस येताना दिसली, घाबरलो म्हणून रस्ता बदलला, तर बसनेही रस्ता बदलला. मी अजून घाबरलो, शेतात घुसलो, तर बसही शेतात घुसली. नेम धरून ठोकलाय हो मला पायाला. ते काय झालं सर, ते जो मिनी बसचा जो ऍक्सिडेंट आहे ना, ते बाजूच्या जो ऑर्डात आहेत ते सगळे. म्हणजे ज्यांनी ऍक्सिडेंट केला ते पण बाजूच्या ऑर्डात आहे ना. अरे काय बावळट लोक आहेत का ती, कळत नाही का त्यांना, गाडी चालवता येत नाही का नीट. अरे सर काय तो ड्रायव्हर होता ना, धडक लागल्या त्याने उडी मारून घेतली गाडीतून. अच्छा. आणि ती गाडी मग तशीच निघाली होती. तुम्हाला वाटत होती तुमच्या मागे येते वा. अच्छा. आता गाडीला कुठे डोकं असतं हो. आणि ते एकांकिका करणारे पोरं होते, ते स्पर्धा करून येत होते बा. अच्छा मुलंच आहेत मग ती. अरे जास्त लागलं नाही ना त्यांना. नाही हो, एकांकी करणारे पोरं दणकट असतात ते. महिना वडापाव खातात, त्यांना काही होत नाही. याच्याने काय होणार आहे. लागलंय पण म्हणजे एवढं सिव्हिअर नाही ना. नाही सर, एक रिक्वेस्ट होती. बोला. एक सेल्फी बा काढूया. काढूया. असं आत्ताच काढायचं? हा म्हणजे ते बरं काढूया. सर तो पाय आला पाहिजे. पण का असा का फोटो काढायचा तुम्हाला? सांगायला हो की मी गेलं म्हणून ते सगळं तुमचं भारी, म्हणजे खूप भारी आहे सर. थँक्यू. कमाल आहे सर. वळून जा. टकलाला टेंगूळ आला तर कळणार नाही टकल कुठलं टेंगूळ कुठलं. जा. काय डॉक्टर आहे तिथले पण यार. हॅलो पार्थेश. काय रे, पॅकअप दिलं? बरं हरकत नाही. एक काम कर, मला ना मेल कर सगळं उद्याचा स्क्रीन प्ले वगैरे. मी बघतो स्केड्युलिंगचं कसं काय असेल ते. हो इथनंच करतो हॉस्पिटलमध्ये. नाही बरं आहे.
एवढं काही नाही. हो प्लॅस्टर आहे पायाला. चल. नमस्कार सर. ए लवकर या सरांना होश आला. लवकर या सरांना होश आलाय. सर या सर. सरांना होश आलाय. सरांना होश आला सर. अरे नमस्कार. अरे थांब काय हो कोण आहात तुम्ही? एक मिनिट. काय कोण आहात? कोण तुम्ही? काय झालंय काय सगळ्यांना? सर आमचा ऍक्सिडेंट झालाय. हे हसत का सांगत असेल हा? नाही सर त्याचं काय तुम्हाला जी बस धडकली ती आमचीच होती सर. हॅलो सर हॅलो. ते काय झालं ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा ऍक्सिडेंट हो गया. रब्बा बस खाली बस. लाज नाही वाटत तुम्हाला? कोण होता तुमचा ड्रायव्हर? त्याला सांगता नाही आलं? कशी गाडी चालवत होता तो? नेम धरून मला ठोकलेला आहे पायावर. प्लॅस्टर लावलाय मला. नाही सर त्याचं काय झालं हा मला बने हा म्हणाला की अरे ते पृथ्वी प्रताप सर आहेत. मग मला कोणतरी म्हणाला पृथ्वी प्रताप सर काय येतील. नाही मी म्हणलं होतं की नाही म्हणून. मग काय झालं हा म्हटलं हाय. मी म्हणला नाही तर आमच्यात ना 100 रुपयाची लागली सर. भेट लागली तर म्हटलं की चला त्या दिशेने चला असं करून आम्ही तुमच्या दिशेने यायला लागलो. त्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला. त्याने उडी मारली आणि बस काही न सांगता तुमच्या दिशेने गेली. आणि तुमच्या 100 बेट साठी किती हजारांचं नुकसान झालंय. शूटिंग थांबलंय तिकडे माझं. सॉरी सर. आणि इतकंच मला भेटायचंय तर बस मधून उतरून भेटा ना. बस घेऊन कुठे येतं अंगावर भेटायला? सॉरी सर खरंच माफ करा सर. तुम्हाला बघायचं होतं सर. बाकी काय नाही आमच्या मनात असं काय नाही. आधी माझा चेहरा बघ. इकडे अरे का करतोय? डोळ्याला लागलेला आहे. अरे एका डोळ्याला लागलाय. दुसरा डोळा उघड म्हणाव त्याला. नाही सर त्याला जरा स्वेलिंग आहे सर. काय मी डोळा उघडेन तुम्हाला डोळा दिसेल पण माझ्या डोळ्याला काय दिसणार नाही सर. बर पृथ्वी सर तुमचा नवीन आलेला सिनेमा म्हणजे एकदम माशाल्लाह एकदम म्हणजे नमा. हो मी बघितला सर. 3 वेळा बघितला. तेव्हा कुठे कळला मला सर. माझा सिनेमा इतका किचकट आहे 3 वेळा बघावा लागला. साधा सरळ सिनेमा आहे तो. एका बघण्यात कळतो. तसं नाही सर. नाही काय झालं मी ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती ना सर. त्याने मला बघूच नाही दिला हो सिनेमा. मग मी तिसऱ्यांदा आहे ना मी माझ्या मावस भावासोबत गेली ना तर तेव्हा मला कुठे कळला सर. पण 1 नंबर होता बरं का. हो पण एवढी डिटेल सांगायची गरजच नाहीये. सर तुमची बायको सुंदर दिसते काय? का रे? अच्छा मोबाईलवर न्यूज आली होती सर. या दिग्दर्शकाची बायको दिसते इतकी सुंदर की तुम्ही तोंडात 5च्या 5 बोटं घाला. आम्ही बघितली होती सर. तुझी 5ची बोटं तोंडातून काढून ठेवली तुझ्या खिशात. मूर्ख आहेस तू. काही बोलशील? नाही ठेवायचा विश्वास आहे असल्या डिजिटल न्यूज वाल्यांवर. सॉरी गप्पासा नाही यार. त्यांना सर तुम्ही आराम मला प्लीज. डॉक्टरांनी तुम्हाला आराम सांगितलंय. मला माहित आहे. मी ऐकलं लपून. सर अरे नाही म्हणजे मला काय असं विचारायचं आहे. तुम्ही एक पिक्चर करताय ना आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या ना सर. सगळ्यांना घ्या ना सर. घ्या ना म्हणजे आम्हाला पण ऍक्टिंग येते. आम्हाला पण घ्या ना. ऐका ना. अरे असं नाही घेता येत. असं कसं मी तुम्हाला डायरेक्ट सिनेमामध्ये घेईन? तुमचं काम नाही पाहिलं काही नाही पाहिलं. ऑडिशन वगैरे काही पद्धत असते की नाही? नाही सर. सर आम्ही की नाही आलो होतो तुमच्या मुंबईच्या ऑफिस मध्ये. पण तुमचा तो माकड तोंड्या वॉचमन आहे ना सर त्याने हुसकावून लावलो आम्हाला. त्याला माहित नसेल. अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना त्याच्यामुळे. ऐका पण सर तुमच्या ओळखीत म्हणजे तुमची ओळख काय तुमचीच वट आहे म्हणा इंडस्ट्रीत. तर बघा ना सर काही असेल तर. अरे असं नाही करताय. मग एक मिनिट मला आधी सांगा तुम्ही काय करता? आम्ही एकांकिका करतो सर. आणि मस्त एकांकिका करतो सर. आता भाऊराव करंडक झाला ना तिथे तेव्हा मला तिथे 3रं बक्षीस मिळालं होतं सर उत्तेजनार्थ. आणि नुसतं उत्तेजनार्थ नाही त्यातलं 3रं होतं सर. उत्तेजनार्थ सर. आणि मी लाईट मारतो आणि मध्ये मध्ये इंटर पण मारतो सर मी. क्या बात आहे. सर मी पण खूप चांगली ऍक्टिंग करतो सर. माझ्या आईला आवडते माझी ऍक्टिंग. वा आईला आवडते? हो. आई समीक्षक आहे तुझी? नाही समीक्षे नाही आई माधुरी नाव आहे आईचं. दत्तू माधुरी मोरे असं नाव. आणि सर मी आहे ना मी गेले 6 महिन्यांपासून ऍक्टिंग करते. अरे बापरे 6 महिन्यांपासून. किती दीर्घकाळ. भरत मुनींपासून. वा सर मी पण 1 वर्षापासून ऍक्टिंग करतो सर. 1 वर्ष? हो. अभिनय ही काय अशी लगेच 6 महिन्यात आणि वर्षभरात जमणारी गोष्ट आहे का? मला सांगा. तपस्या असते ना एक अभिनय म्हणजे. कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं या गोष्टीसाठी. हो सर. कळतंय का तुम्हाला? हा सर कळतंय. असं म्हटलात मला एकांकिका करतोय आम्ही आणि आता सिनेमात घ्या तर मी घेईन का? नाही की नाही. करा ना मेहनत करा अनुभव गोळा करा त्याच्यानंतर ऑडिशन्स द्या. चांगलं वाटलं काम तर नक्की घेईन तुम्हाला.
नाही सर, पण आम्ही आमच्या इथे छोटे छोटे सिनेमे पण करतो सर. तुम्ही युट्यूब वर बघा सर, खरंच सिनेमे करतो. हा गौरव आहे ना, त्यात गोविंदा करतो सर. गौरव एकदा दाखव ना सर. असं समोर अरे दाखवा दाखवा दाखवा, किलकिल करू नका. तुला का साडी बनी काली पिली, तुला तो बाल छोडी ना क्या दिख रही थी मिली, तू साडी पहनी ना काली पिली, लग रही थी टैक्सी एकदम काली पिली. मिली चंद्रमुखी चंद्रमुखी मिली कसं वाटलं गोविंदा? अख्खा आयटम करेपर्यंत तुला दुखलं नाही, शेवटी तुला दुखलं. होते सर असं. अरे नका ना करू. ठीक आहे, चांगला केलास गोविंदा. जा बाबा, मला आराम करू दे. जा. सर हाय ना, अमोल पालेकरची ऍक्टिंग पण एकदम भन्नाट करतो. ओंकार भारी करतो सर. करून दाखव ना, करून दाखव. सर मैं गजोधर हूँ सर. और मेरा भाई गिरिधर है सर. सर मेरा भाई बहुत नटखट है और मैं बहुत साधा सरळ इंसान हूँ सर. कसं वाटलं सर? रवी वासवानी अमोल पालेकरांचा आवाज काढतोय असं वाटतं. माझ्या दोन दोन दिसतात म्हणजे मी दोन दोन दिसतात म्हणजे. अरे याच्यात आनंद मानतोय यार हा. सर मी ना सई दामणकरची ऍक्टिंग पण जबराट करते सर. मी तुम्हाला करून दाखवते. तिचा डान्स येतो मला. अरे कुठला तिचा डान्स नाही का? ए बाई, अरे कुठला तिचा डान्स? ती करते ना. तिचा स्वतःचा डान्स आहे, याच्यावर तिचा आणि जगाचाही विश्वास नाहीये. कुठला तिचा डान्स? सर ती असा डान्स करते. हुक स्टेप आहे ना सर ती. सर हे अशी. अरे ती करते ना ती हुक स्टेप, तुम्ही करताय ती हुकलेली स्टेप. असा भाला फेकता तसा डान्स करताय. सॉरी मूर्ख आहात का जरासे? हे आयटम करून दाखवणार तुम्ही मला ऑडिशन? नाही सर. सर आम्ही एक ते चित्रपट आपलं बनवलंय ते करून दाखवतो सर. बघा सर. चला चला सर. मी त्याच्यामध्ये हिरोईनच्या ऍक्टिंग मध्ये आहे. तुम्ही बघा. अरे नको. 1 2 3 स्टार्ट. मला पण बस आहे. काय मस्त पर्सनॅलिटी आहे. वार मस्त आहे. वार कुठला? शुक्रवार. मी फक्त पंच मारला. मी पण तेच केलं. हे असं होतं यार. गेले 6 दिवस मी आज जेलमध्ये आहे. इकडे ऐकतच नाही तो, डायरेक्ट अघोरी मारता तो. हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय. ही माझी बायको आहे ना, बायको, तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. प्रसाद तुला सांगतो, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. शॉपिंग वगैरे झालं. तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली, आली. मस्ती बघ किती तिच्यात. येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं, मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो. मी काय बघितलं नाही, मिशा बघितला जेंट्स. मला वाटलं मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली. पोलीस कंप्लेंट केली. मी आज 6 दिवस झाले इथे आहे. तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसा है? काय चौगले? हाँ हाँ मैंने कुछ नहीं किया. मैंने कुछ नहीं किया. कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे एकदम. टायर झालंय. थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायको आले तुमची भेटायला. फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं. ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले, या आत्या चला. माय
कुठे किटी पार्टीला का? हं? नवरा कुठे आहे तुझा? जेलमध्ये आहे ना? असं येतात नटून तटून असं येतात. झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये. माझं तेजच असं आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम यु नो. अत्तरासारखी मी आली की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस, तुला माहितीये का? तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतंय तुम्हाला? हो आठवतंय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा ऐक, 12 मिनिटच आहेत ना, जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पाणउतारच करतेस माझ्या. तुम्ही तरी का आले असं बोलत माझ्याशी सांगा. इकडे बघ, इकडे बस बस आधी. मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा, मला इथून बाहेर पडायचंय ग. चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापुरीचा वकील मामा नको ग. काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग, हाकलवला त्याला. वकील आहे ना तो, काळा कोट घातला पाहिजे त्यांनी, रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? अहो त्याचा वाढदिवस होता. अरे शाळा आहे काही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे काही? नवीन वकील बघ, मला चांगला नका हो असे पॅनिक होऊ. हे बघा, मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही. म्हणजे? तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना, तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार, माझं ठरलंय. काय गरज आहे? मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. आणि खरं तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% TDS जातो, 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4च दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतलीये. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च? सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची. म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत, लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काही मी मूर्ख नाही वकिलीसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायला. वकील कशी होणार आहेस? सेल्फ स्टडी. म्हणजे? मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू? अगं बाई उशीर झाला मला. काय? दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून नाहीये ग. तू नवीन वकील बघ, पाया पडतो तुझ्या. नाही त्याची गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये? माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? काय सांगते. ये 2.5 किलो का हाथ किसी के पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता मिलोड, मिलती है बस तारीख. ओक चड्डा समझा इसे? समझा? ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया की किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कन्फर्म आहेस तू? मर्द आहेस? कन्फर्म आहेस? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा, कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच कठीण आहे. नाही नाही, सगळं सोपं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका. आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते, बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअप वर. प्लीज. कोण आहेस? कोण तू? पंतप्रधान आहेस?
राष्ट्रपती आहेस या देशाची? हा, चरबी तर आहेच अंगात, माच कुठून आणतेस? कोर्टातल्या जजवर रुसतेस तू? हो. अगं काय तुझं, अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये, मी इकडे आज तुझ्यामुळे. भावाने कळताय का तुला? तुझ्यामुळे इकडे आहे मी. निघतो मोठे चानी, निघ. निघते मी, एवढी काही चिडायची गरज नाही. निघते. आणि एक सल्ला ऐका माझा, कळलं ना? घरात बसताना ठिय्या मांडून तसं इथे बसून राहू नका. जरा हातपाय हलवत जा, आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं, कळलं का? शांतपणा मला नको शिकू. काय मेहनत करतो माझीकडे मला माहिती आहे, कळलं ना? भांडी घासतो रोजची मी इकडे, कळलं ना? रोज भांडी घासतो. आणि छोटी छोटी नाही, विशाखा सुभेदार साईजची घासतो मी. आज तेवढं भरून येतात तुला माहितीये का? एवढा जरा दुपारी गोधडा शिवायला घेतो तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते. नुसता बसलेला इकडे मी गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी. 200 रुपये मला शिकवते ही बाई. एक मिनिट, तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले. 40 रुपये मजुरी. साई चौको 24, 240 रुपये मिळायला पाहिजेत. 200 कसे? 40 रुपये कुठे? 40 रुपये कुठे? माझे हिशोब. अरे मित्रांवर उधळलेत ना तुम्ही? इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र? लाज वाटते का? काट कसरू करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो. अरे कुठे जाऊ मला जेलमध्ये? याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे. अरे पण मी इथे नाही तर तुमचं जेवण बंद सांगू ठेव. अरे कुठं बापाने दिलं जेवण इकडे मला? जेल मधले रोज जेवतो मी. चल एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला. माझा डायलॉग तू नको म्हणू. ठीक आहे, जाते मी तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते. विशू थांब. विशू सॉरी माठ. विशू यार, माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर? तुझं नाहीये का माझ्यावर? का चिडतेस माझ्यावर? मी टेन्शन मध्ये गे इकडे. तुझं नाहीये का प्रेम माझ्यावर? सांग बघू मला. खूप आहे रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी, तुझ्यावर बोल. अगं नाही, तू बोल, तुझ्यावर बोल. तू बोल, टकल्या बोल, मला चालेल. टकल्या बोल, बोल ना तू. टकल्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही खूप प्रेम आहे. मला खूप आठवण येते रे तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खरंच? मी चिडले वगैरे तर तू माझा रुसवा काढतोस ना, ते मी खूप मिस करते. अरे माझं मनोरंजन करण्यासाठी तू हे माझ्यासाठी सनई वाजवशील? ती मी वाजवायचो ती? वाजव ना सनई, वाजव. आई ग, तुला खरंच बरं वाटलं? सुंदर. कान तृप्त झाले रे माझे. समीर, आणि ते काकांचं भांडण? काकांचं भांडण तुझी आई करायची ग. तुला आठवतंय आपल्या लग्नाच्या वेळी मेहंदी होती? मेहंदीच्या रात्री संगीत होतं. तुझी आई, तुझे बाबा, तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं. असं कधी भांडण असतं का ग? कुठलं मनोरंजन आहे हे? काय आहे? याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले, दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काखाला आल.